तुम्हाला पण अशा मॅट रांगोळी बनवायच्या आहेत, पण प्रश्न पडतोय की ह्याचं फॅब्रिक कुठे भेटेल किंवा उलन कुठे भेटेल किंवा कोणत्या वॅटची गन वापरावी लागेल किंवा अजून काय काय साहित्य लागेल. तर पूर्ण माहिती मी इथे देत आहे. आता हे मी डिझाईन बनवलेलं आहे. मला जसे वाटतात त्याप्रमाणे मी इथे डिझाईन, तुम्हाला जशी आवड असेल तशी तुम्हीही बनवू शकता. त्याच्यामध्ये मेन प्रश्न आहे की गन कोणती वापरायची. आता ही जी गन आहे ना ती 100 वॅटची गन आहे माझी. याच्यापूर्वी मला पण प्रॉब्लेम आला, कारण की मी जी गन मागवली होती ती 20 वॅटची होती. मला वाटलं माझं एवढं काम नसणार आहे, त्याच्यामुळे 20 वॅटमध्ये माझं भागून जाईल. पण मला नंतर ती गन चेंज करून 100 वॅटची घ्यावी लागली. आता याच्यामध्ये ह्या ज्या स्टिक असतात ह्याच्या थोड्या मोठ्या असतात. आता ते त्या होलप्रमाणे असणार आहे की स्टिक किती नंबरची लागते. ठीक आहे, तर मला पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला होता, तर तुम्हाला पण प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे ही जी स्टिक आहे ती मागवताना किंवा घेताना व्यवस्थित पाहून घ्यायची आहे तुम्ही पण. पूर्वीची पण मी गन दाखवते. ही पण मी गन मागवली होती, ऑनलाईनच मागवली होती मी. आता ही जी गन आहे इथं दिसत असेल तुम्हाला 20 वॅटची. ठीक आहे, दोन्ही सेमच कंपनी आहे, 20 वॅटची आहे. पण मला याच्यामुळे जरा प्रॉब्लेम येत होता. आणि याची जी स्टिक असते ती पण छोटी असते, त्याच्यामुळे काम लवकर फास्ट होत नाही. त्याच्यामुळे मी काय केलं मग नंतर ही 100 वॅटची गन मागवली. मग तुम्हाला जर व्यवस्थित काम करायचं असेल तर मला वाटतंय तुम्ही 100 वॅट किंवा 60 वॅट पर्यंत पण गन भेटू शकते. वेगवेगळ्या वॅटचे आहेत, त्याप्रमाणे तुम्ही मागू शकता. आता आणखीन एक प्रश्न पडतो की याला बेस काय वापरायचा. तर बेस मी इथं तर सध्या जो आहे हे जाडवालं कॅनव्हास वापरते. ठीक आहे, पण सुरुवातीला मला ट्राय करायचं होतं ना, त्याच्या वेळेस मी पण काय तुम्हाला सांगतेय. जस्ट ट्राय करायचं होतं म्हणून मी काय केलं, माझ्याकडे एक बॅनर होतं. मी पहिलं बॅनरवर ट्राय केलं मला येतंय का, मग त्याच्याप्रमाणे शोधून मग मी नंतर असं जाडवाला कॅनव्हास वापरला. आणि या दोन ऑप्शनमधलं तुम्ही कोणतंही वापरू शकता. आणि तुम्हाला जर अजून चांगली क्वालिटीचं पाहिजे असेल तर रेक्झिन म्हणून असतं, मी वाटल्यास लिंक हे करेल, ऍड करेल, तर ते पण तुम्ही वापरू शकता. त्याने पण फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते. पण जस्ट आपल्याला ट्राय करायचे म्हणून जर पाहायचं असेल तर तुम्ही हे वाला कॅनव्हास वापरू शकता. आणि जर नसेल तर मग तोपर्यंत जर जास्तच खर्च वाटत असेल तर त्याच्याप्रमाणे मग आपण ते बॅनर यूज करू शकतो. बॅनरने आपण फक्त फिनिशिंग वगैरे किंवा आपल्याला जमतंय का ते पाहू शकतो. अजून एक प्रश्न असतो की जी आहे ही उलन. आता या उलनमध्ये पण मी पण खूप फसली आहे, त्याच्याप्रमाणे आता तुम्हाला सांगते. आता या उलनमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. आता ही जी उलन आहे ना, ही याच्यामध्ये जाडी बघा ह्याची. ठीक आहे, लक्षात येते जाडी वेगवेगळ्या प्रकारची. आता दुसरी एक दाखवते मी, पहिली आणली होती ती. आता फरक तुम्हाला स्वतःच दिसत असेल की फरक दिसतोय की ही एकदम छोटी आहे आणि ही रेडवाली येते एकदम अशी जाडसर आहे. तर इथं डबल आहे, मी सिंगल करून दाखवते. इथं बघा ही जी आहे ती एकदम अशी जाडसर आहे. ठीक आहे, त्याप्रमाणे तुम्हाला जसं पाहिजे सुरुवातीला जर आपल्याला ट्राय करायचे अशी वापरू शकता. जर परत नंतर व्यवस्थित हे काम आपल्याला जमतंय माहिती